श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. असा एक प्रश्न निर्माण होतो की ज्ञानेश्वर महाराजांनी ही ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी गीता हाच ग्रंथ का निवडला. त्याचं कारण बघूया. वैदिक काळापासून आपल्या या हिंदू भारतीय संस्कृतीमध्ये 3 ग्रंथ अत्यंत प्रचलित होते, ज्यांना प्रस्थानत्रयी या नावाने ओळखले जाते. प्रस्थानत्रयी म्हणजे त्या जुन्या संस्कृतीमध्ये ज्या काही रूढी परंपरा होत्या, ज्या जीवनाला अत्यंत आवश्यक होत्या, त्या मार्गावरून सगळ्यांनी चालावं म्हणून जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारे असे हे 3 ग्रंथ, ज्या मार्गावरून आपल्याला प्रस्थान करायचं आहे, जायचं आहे, असे हे 3 मार्गदर्शक असणारे ग्रंथ आपण जीवन कसं जगावं, आपलं जगणं कसं असावं, काय करावं, काय करू नये, ही जी आचारसंहिता आहे ती या ग्रंथांनी आपल्याला शिकवली. या 3 ग्रंथांना प्रस्थानत्रयी असं म्हणतात. यामध्ये पहिल्यांदा येते तिला श्रुती असं म्हणतात. श्रुती म्हणजे जे ऐकून, नाही का, ऐकून लिहिले गेले त्याला श्रुती असं म्हणतात. आता भगवंताच्या घोरण्यातून किंवा भगवंताच्या श्वासोश्वासातून वेदांची निर्मिती झाली असं आपण मानतो. आणि हे जे काही त्या श्वासाद्वारे किंवा घोरण्याद्वारे निर्माण झालेली स्पंदनं होती, ती ऋषीमुनींनी ऐकली आणि त्यांनी त्याचा योग्य तो अर्थ लावला. आणि अशा प्रकारे ऐकून म्हणजे श्रुती, याच्यातून जे निर्माण झालं त्याला वेद असं आपण म्हणतो. आणि वेदातूनच उपनिषद निर्माण झाली आणि म्हणून श्रुती म्हणजे उपनिषद. त्यानंतर ब्रह्मसूत्र याची निर्मिती झाली आणि या ब्रह्मसूत्रामध्ये सगळी आत्म्याबद्दल, परमात्म्याबद्दल, ब्रह्म्याबद्दलची सूत्र सांगितलेली आहेत. आणि भगवद्गीता जी आहे तिला स्मृती ग्रंथ असं म्हणतात. स्मृती म्हणजे काय की श्रुती जेव्हा आपण सांभाळून ठेवतो, साठवून ठेवतो आणि मग त्या साठवलेल्या श्रुती पुन्हा आपण स्मृतीमध्ये आणतो, म्हणजे पुन्हा आपण त्या स्मरणामध्ये आणतो आणि स्मरण करून जे लिहिलं जातं त्याला स्मृती असं म्हणतात. आणि म्हणून भगवद्गीता याला स्मृती ग्रंथ असं मानतात. आणि तिसरा आहे ब्रह्मसूत्र. अशा प्रकारे उपनिषद म्हणजे श्रुती, भगवद्गीता म्हणजे स्मृती आणि ब्रह्मसूत्र या 3 ग्रंथांना प्रस्थानत्रयी असं म्हणतात. म्हणून उपनिषदांना आपण श्रुतीप्रधान मानतो, भगवद्गीतेला स्मृतीप्रधान मानतो. आणि जी ब्रह्मसूत्र लिहिली गेली ती बादरायण व्यास यांनी लिहिली असं एक आपल्या संस्कृतीमध्ये मानलं जातं. आणि श्रुती आणि स्मृती यातले दोष काढून टाकून यातला दोन्हीतला जो योग्य आणि उपयोगी भाग आहे तेवढाच घेऊन ब्रह्मसूत्र लिहिली गेली असं मानलं जातं. आणि म्हणून
ब्रह्मसूत्रामध्ये श्रुती आणि स्मृती या दोघांनाही योग्य पद्धतीने न्याय देऊन त्यातला अनावश्यक भाग काढून टाकून आवश्यक भाग तेवढाच ठेवून ती लिहिली गेल्यामुळे याला न्यायप्रधान असं मानतात. म्हणून उपनिषद जी आहेत ती श्रुतीप्रधान, भगवद्गीता जी आहे ती स्मृतीप्रधान आणि ब्रह्मसूत्र बादरायण व्यासांनी लिहिलेली त्याला न्यायप्रधान असं मानतात. असे हे 3 ग्रंथ म्हणजे आपल्या संस्कृतीचे प्रस्थानत्रयी आहेत. या 3 मार्गावरून आपल्याला प्रस्थान करायचं असतं आणि म्हणजे आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते, भगवंताची प्राप्ती होते असं आपण मानतो. आता या प्रस्थानत्रयीमध्ये जे श्रुती आणि स्मृती शब्द आलेले आहेत हे दोन्ही आपण वारंवार घरामध्ये जेव्हा कुठल्याही प्रकारचं धार्मिक कार्य करतो तेव्हा संकल्प करताना सुरुवातीला हातामध्ये पाणी घेऊन आपण जो मंत्र म्हणतो, श्रुती स्मृती पुराणोक्तम फलप्राप्त्यर्थम अहम अमुक अमुक करिष्ये असं आपण जे म्हणतो ते हा जो विधी आहे धार्मिक विधी तो श्रुतींना आणि स्मृतींना मान्य असलेला आणि पुराणांमध्ये उल्लेख केलेला असाच विधी आम्ही करतो आहोत असं आपण अगोदर वचन देतो भगवंताला. आणि म्हणून श्रुती स्मृती पुराणोक्तम फलप्राप्त्यर्थम अहम अमुक अमुक कर्मम करिष्ये असं सांगून मग आपण ते कर्म करतो. अशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट आपण श्रुती आणि स्मृती यांना मान्य असलेल्याच करत असतो हे सगळ्यांनी लक्षात घ्या. आपण सर्वजण आत्माच खरा आहे असं मानतो आणि देह हा आज आहे तर उद्या नाही. देह हा नाशवंत आहे. देह हा जन्म मरण भोगणारा आहे असं आपण मानतो. आणि म्हणून आज आपण जे काही जीवन जगतो आहोत ते आत्मभावाने जगतो आहोत, परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मात्र आपण देहभावानेच वागत असतो. आपण देवाचं करतो, देवाचं ऐकतो, पण व्यवहारामध्ये मात्र आपण देव आहे असं मानतच नाही. व्यवहार करताना मात्र आपण देव कुठेतरी गुंडाळून दूर ठेवून देतो. आपण आपल्या देहालाच महत्त्व देतो, देहाचं हवं नको पण पाहतो आणि देहाला सुख होईल अशाच गोष्टींच्या मागे लागतो. देवाची किंवा आत्म्याची आपल्याला रोजचं जीवन जगताना आठवण देखील होत नाही. जगामध्ये जर अत्यंत खरी गोष्ट कुठली असेल तर संघर्ष. सगळीकडे कुठे ना कुठे सतत संघर्ष चालू असतो. बाहेरही संघर्ष असतो, आपल्या आजूबाजूलाही संघर्ष असतो आणि आपल्या आतमध्ये सुद्धा संघर्ष असतो. बाहेरचा संघर्ष तितका महत्त्वाचा नाही, परंतु जे साधक असतात, जे भक्त असतात त्यांनी मात्र आतल्या संघर्षाची काळजी करणं आवश्यक आहे. तुकाराम महाराज म्हणालेच आहेत, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. म्हणजे बघा, आपल्या मनामध्ये एखादा संकल्प किंवा चांगली गोष्ट आली रे आली की लगेच त्याला फाटे फुटून
हे असं होईल का, हे शक्य होईल का, हे माझ्याच्याने होईल का, असे अनेक प्रश्न, अनेक संभ्रम आणि अनेक विकल्प आपल्या मनामध्ये निर्माण होतात. त्यामुळं मनाचं हे प्रमुख कार्यच आहे असं म्हणायला हरकत नाही. मनामध्ये संकल्प आला रे आला की लगेच विकल्प येतात आणि या संकल्प विकल्पामध्ये आपण हरवून जातो आणि हाच काय तो मनामध्ये संघर्ष सतत चालू असतो. चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी यांचा संघर्ष मनामध्ये सतत चालू असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याला प्रपंच धड करता येत नाही त्याला परमार्थ देखील साधता येत नाही. आणि समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही. नाही का? भगवंताने भगवद्गीतेमध्ये कर्मयोगच सांगितलेला आहे आणि कर्मच महत्त्वाचं आहे आणि कर्माप्रमाणेच आपल्याला चांगली किंवा वाईट फळे मिळतात. आणि म्हणून या जगामध्ये भगवद्गीतेसारखा अन्य दुसरा आदर्श ग्रंथ नाही, कारण भगवंतानी याच्यामध्ये कर्मयोगाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीताच का निवडली तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये जो संघर्ष आहे त्यामुळे आपल्याला आपल्याच जीवनाची इति कर्तव्यता साधता येत नाही आणि म्हणून या संघर्षामध्ये राहूनच आपण आपलं उद्दिष्ट कसं साध्य करावं, भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी, आत्मज्ञान कसं प्राप्त करून घ्यावं हे सांगण्यासाठीच गीतेने जो पुढाकार घेतला तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने ज्ञानेश्वर महाराजांनी गीता हा ग्रंथ निवडून आपणच आपलं स्वतःचं कल्याण कसं करून घ्यायचं आहे हे भगवंतानी केलेलं मार्गदर्शन सर्वसामान्य लोकांना संस्कृत कळत नसल्यामुळे आणि गीता ही संस्कृतमध्ये असल्यामुळे ते ज्ञान सर्वसामान्य लोकांपासून दूर राहू नये, त्यांना त्यांच्या कल्याणापासून कुणी रोखू नये आणि सगळ्याच जगाचं कल्याण व्हावं, सगळ्यांनाच आत्मज्ञान प्राप्त व्हावं आणि सगळेच भगवंतापर्यंत जाऊन पोहोचावे या तळमळीतून ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीताच हा ग्रंथ निवडला आणि त्याच्यावर भाष्य करून मराठी भाषेमध्ये सर्वसामान्य माणसांना समजेल असं त्या काळातल्या मराठीतून त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं. आपण आपल्या जीवनातून संघर्ष बाजूला करू शकत नाही, संघर्षापासून आपण स्वतः दूर जाऊ शकत नाही आणि म्हणून संघर्षाच्या वातावरणात राहून सुद्धा आपलं मन कसं शांत राहील, आपल्या चित्तवृत्ती कशा शांत राहतील, मनाला समाधान आनंद कसा मिळवावा आणि आपल्या बुद्धीमध्ये भगवंताविषयीचेच विचार कसे प्रगट व्हावे या सगळ्याचा उलगडा ज्ञानेश्वर महाराज आपल्याला या ज्ञानेश्वरीद्वारे करून देत आहेत. अहो, सगळं अनुकूल असून सुद्धा जर आपल्या मनाला शांतता मिळत नाही तर आजच्या या धावपळीच्या, कटकटीच्या, संघर्षाच्या काळामध्ये आपलं मन शांत, समाधानी आणि तृप्त कसं होईल हे शिकण्यासाठीच आपल्याला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. समाजामध्ये आज जिकडे तिकडे स्पर्धात्मक वातावरण दिसतं. प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे आणि जो बेस्ट आहे
तोच सर्व्हाइव्ह करू शकतो. बेस्ट विल सर्व्हाइव्ह, फिटेस्ट विल सर्व्हाइव्ह असं इंग्लिशमध्ये जे म्हटलं जातं. जो सर्वात उत्तम आहे तोच जगण्याला लायक असतो. जो सर्वात उत्तम आहे त्यालाच सगळ्या संधी मिळतात आणि जो सर्वोत्तम आहे तोच या जगामध्ये आनंदाने समाधानाने राहू शकतो. हे जर आपल्याला समजलं तर सर्वोत्तम कसं व्हायचं आहे आणि या जगामध्ये सर्वोत्तम असणारा, पुरुषोत्तम असणारा एकमेव भगवान श्री गोपाल कृष्ण आणि त्याच्या योग्यतेपर्यंत, त्याच्या अवस्थेपर्यंत, त्याच्या पातळीपर्यंत आपण आपल्या स्वतःला कसं उंच न्यायचं आहे, आपलं कल्याण कसं साधून घ्यायचं आहे आणि आपण आपली योग्यता भगवंता इतकी किंवा त्याच्या बरोबरीची कशी करता येईल याचंच मार्गदर्शन भगवद्गीता आपल्याला करते. समाजामध्ये स्पर्धा असल्यामुळं एक प्रकारचं चैतन्य असतं, परंतु ही स्पर्धा जेव्हा एका पातळीबाहेर, मर्यादेबाहेर जाते आणि जिकडे तिकडे प्रचंड गोंधळ निर्माण होतो, समाजाची हानी निर्माण होते आणि मग या संघर्षामध्ये आपलं मन अशांत होतं, अतृप्त होतं, नाराज होतं, निराश होतं, हताश होतं, वैतागून जातो. मग अशा मनाला उभारी देण्याचं कार्य भगवद्गीता करते. गोपाल कृष्ण भगवान की जय.